निवडणुकीचा प्रचार अतिशय सगळीकडे वेगाने चाललेला आहे आणि मतदानासाठी अवघे 4 ते 5 दिवस शिल्लक आहेत. प्रचारासाठी तर 18 तारखेला आपला सगळ्यांचा प्रचार संपतो आहे. परंतु समाजामध्ये जे सामाजिक न्याय ज्यांना मिळाला पाहिजे किंवा ज्यांच्या काही विशेष गरजा आहेत, काही वेळेला कुटुंबाचा जबाबदारी सांभाळत असताना ते लोक मागे राहून जातात किंवा त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं. या पार्श्वभूमीवर आजची जी पत्रकार परिषद आहे ती सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये शासनाने केलेल्या योजना याच्याबद्दल मुद्दाम घ्यावी असं मला वाटलं. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अनेक वेळेला त्यांच्या भाषणांमध्ये यातल्या काही मुद्द्यांचा उल्लेख करत असतात, परंतु पद्धतशीरपणाने बघायचं झालं तर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नासाठी म्हणून महायुतीने आणि सरकारने बरंचसं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची एक मागणी अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिक संघ करत होते. ती मान्य केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी पण सुरू झालेली आहे, जेणेकरून वृद्धांना औषध उपचारासाठी किंवा कौटुंबिक कारणासाठी कुठे जायची वेळ आली तर त्यांना मोफत प्रवास मिळू शकतो. दुसरी अगदी एक ज्याला आपण म्हणू की फ्लॅगशिप किंवा फार महत्त्वाचा भूमिका बजावणारी स्कीम आहे ती म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्याच्यामध्ये 3,000 रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य ज्येष्ठ नागरिकांच्यापैकी ज्यांना काही वैद्यकीय उपकरणं लागणार आहेत त्या उपकरणं घेण्यासाठी म्हणून 3,000 रुपये थेट त्यांना DBTच्या द्वारे मिळू शकतात, ज्याच्यामध्ये वॉकर, कानाचं मशीन, काठी किंवा अन्य काही उपकरणं लागली, दाताची कवळी किंवा चष्मा अशा गोष्टींच्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि या योजनेसाठी आत्तापर्यंत 6 लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत. ज्याला विरोधी पक्ष म्हणतो की तुमची एक योजना प्रत्यक्षात आणलेली दाखवा आणि फक्त लाडकी बहीण या योजनेबद्दलच तुम्ही बोलता, तर त्यांना उदाहरण म्हणून हे मी वयोश्री योजनेचं उदाहरण देईन की आज ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न समाजामध्ये कुठेही त्यांना महत्त्व दिलं जात नाही आहे आणि म्हणून ही वयोश्री योजना अतिशय उपयुक्त आहे. तिसरी जी योजना आहे म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. भारतामधली अयोध्या असेल, ऋषिकेश, हरिद्वार, महाराष्ट्रामधली पंढरपूर, शिर्डी यासारखी ठिकाणं आहेत. तिथे जात असताना त्याची नोंदणी करायची आहे आणि त्यांच्यासाठी विशेष अशी निम्म्या भाड्यामध्ये ते तिथे जाऊ शकतात आणि नोंदणी करून त्यांना तिथे पोचता येईल. आज आपण बघतो आहे की टुरिस्ट कंपन्यांच्या खूप जाहिराती येत आहेत, परंतु अनेक जणांना टुरिस्ट कंपन्यांचं भाडं परवडत नाही. त्यांच्यासाठी ही तीर्थदर्शन योजना ही सरकारने प्रत्यक्षात आणलेली आहे आणि त्याचा लाभ सुरू झालेला आहे. आणि ही तीर्थयात्रा संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणून सुरू होत असते. चौथा जो विषय आहे ज्येष्ठ नागरिकांबद्दलचा ते म्हणजे ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय. याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याच बाबतीमध्ये मार्गदर्शनाची गरज भासते. विशेषतः आपलं स्वतःचं मालमत्तेचं कशा पद्धतीने वाटणी करायची, त्याचं इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र करायचं झालं तर बरेचसे जणं सगळं ते मृत्यूपत्र करून टाकतात आणि काही कुटुंबांमध्ये असं होतं की त्याच्यानुसार दिलेली प्रॉपर्टी पूर्णपणे मुलांच्या नावावर झाल्यावर त्याचा ते स्वतः मात्र पूर्णपणाने दरिद्री अवस्थेमध्ये वृद्धाश्रमात राहण्यासाठी म्हणून यायची वेळ येते. अशी सुद्धा बरीचशी कुटुंबं आहेत. त्यामुळे हे करण्याच्यासाठीचं मार्गदर्शन. आणि ह्या महामंडळाने ज्येष्ठ सेवा तक्रार प्राधिकरण असं सुद्धा एक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. जिथे मुलं किंवा मुलगी आईवडिलांना सांभाळत नसतील तर तिथे आईवडील त्यांना वृद्धाश्रमात जाण्यापेक्षा तिथे तक्रार करतात आणि तिथले जे उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असतात ते त्याच्यामध्ये निर्णय देतात की 10,000 रुपये किंवा 20,000 रुपये मुलाच्या उत्पन्नानुसार किंवा मुलीच्या उत्पन्नानुसार त्यांना सांभाळण्यासाठी ऑर्डर दिली जाते आणि त्याची अंमलबजावणी केली जाते. या सगळ्या तक्रार प्राधिकरणांमधल्या तक्रारींचं अंमलबजावणीसाठी मदत करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, याच्यासाठी या महामंडळाचा उपयोग होऊ शकेल. या दृष्टीने खूप वर्षापासून ज्येष्ठ सेवा तक्रार प्राधिकरणं जरी झाली असली तरीसुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ जे आहे ते स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये 1.25 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. अर्थातच त्याच्यामध्ये महिलाही ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्येष्ठ नागरिक महिला ज्या एकट्या राहतात त्यांचे पण बरेचसे वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना माहिती नसतं की आपण
औषध पाण्यासाठी कुठे जायचं किंवा साधं आपल्या चष्म्याचा नंबर काढायला कुठे जायला लागेल, तर त्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळायला अपंग लोक बरेचसे आहेत, फिजिकली डिसेबल बरेच लोक आहेत. अशा वेळेला त्यांची शुश्रूषा करणारी माणसं त्यांना मिळत नाही, ते पैसे परवडत नसतात. तर अशा गोष्टींच्यासाठी सुद्धा या ज्येष्ठ सेवा तक्रार या महामंडळ जे आहे त्याचा उपयोग होऊ शकेल असं दिसतं. आणि एक निर्णय ऑलरेडी सरकारने घेतलेला आहे, तो म्हणजे सर्व पोलीस आयुक्तालयांमध्ये आणि SP ऑफिसेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोणी फसवलं, विशेषतः सायबर क्राईममध्ये त्यांचा पासवर्ड विचारायचा ATMमध्ये ते गेल्यावर, आणि ATMमध्ये जर का त्यांनी सांगतात काही लोक उभे राहून आपण बँकेतच असल्याच्या थाटात की तुम्हाला पासवर्ड सांगा म्हणजे पटकन काका मी तुमचं काम करून देतो, आणि नंतर त्या पासवर्डचा दुरुपयोग करून सायबर क्राईमचे गुन्हे अनेक शहरांमध्ये घडलेले आहेत. तर असे जे लोक असतात ज्येष्ठ नागरिकांची गैर पद्धतीने त्यांना एक दिशाभूल करणारे फसवणारे लोक असतात. तर याच्यासाठी म्हणून प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष तयार केलेला आहे आणि तो कक्ष कार्यरत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मी विचारणा याच्या संदर्भामध्ये केलेली आहे. त्याखेरीज मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामधून 2 वर्षामध्ये 40,000 रुग्णांना 350 कोटीची मदत दिलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून विम्याची रक्कम 1.5 लाखावरून 5 लाखापर्यंत वाढवलेली आहे. आणि राज्यात 9 ठिकाणी मेडिकल कॉलेजेस तयार केलेली आहेत, ज्याने त्याच्यासाठी 4,365 कोटी खर्चाला मान्यता दिलेली आहे. याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी शाळा आणि शिक्षण त्याच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि त्याचबरोबर बार्टी महाज्योती अंतर्गत लक्षावधी मुलांना याच्याबद्दलची मदत झालेली आहे. या सगळ्या तपशिलामध्ये मी जात नाही, परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या संदर्भात सुद्धा आश्वासन सरकारने पूर्ण केलेलं आहे. आणि बाकीच्या ज्या इतर योजना आहेत, विशेषतः SC आणि ST यासुद्धा सामाजिक न्यायाच्या खाली आहेत. त्याच्यात ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा ऊसतोड कामगारांच्या महामंडळाला निधी देऊ करण्यात आलेला आहे आणि त्या निधीच्या बरोबर त्यांना प्रत्येकाला हेल्थ कार्ड देण्याचे सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. या सगळ्याच्या सोबत एक वेगळ्या प्रकारची जी दिशाभूल करणारी वक्तव्य होत आहेत, त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजना आता महाविकास आघाडी सुरू करणार आणि त्यातून 3,000 रुपये देणार अशा प्रकारची घोषणा केली जाते. मग त्याच्यासाठी पैसे कुठून येणार आहेत, जर का पैसे येणार आहेत तर. आणि दुसरं म्हणजे जाहिराती केल्या जात आहेत की महाविकास आघाडी असं लिहिलेला मेसेज आला आणि त्याच्यामधून त्यांना 3,000 रुपये मिळाले आणि त्याच्यात तारीख मात्र टाकलेली आहे 1 डिसेंबर. म्हणजे 1 डिसेंबरला निकाल लागून त्याची अंमलबजावणी होणार आहे कशी याच्याबद्दलची कुठली स्पष्टता नाही आहे. आणि म्हणून ज्या लोकांनी इतर राज्यांमध्ये याच योजनेचा फायदा घेतला, काही राज्यात आश्वासन देऊन त्यांनी प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीसुद्धा केली नाही, तरीसुद्धा आज त्या महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे तो चाललेला आहे. लाडकी बहीण योजना जी आहे ती गेम चेंजर ठरेल का असं अनेक जण विचारत आहेत, परंतु ऑलरेडी महिलांच्यामध्ये मी जवळजवळ अनेक ठिकाणी 10-15 ठिकाणी जाऊन महिलांशी बोलले, सभा झाल्या, जाहीर सभा झाल्या. त्या प्रत्येक मेळाव्यामध्ये रॅलीमध्ये महिलांचा अतिशय उत्साहाने सहभाग आहे आणि स्त्रिया मतदानामध्ये मोठ्या संख्येने उतरतील असं दिसतं आहे. तर या संदर्भात आणि बाकी इतर कुठल्याही संदर्भात तुम्हाला काही विचारत असेल तर तुम्ही जरूर विचारू शकता. काही जसं आपण म्हटलं की लाडकी बहीण योजना कधी आता पण लाडकी बहीण योजना तसं मी काँग्रेसच्या वक्त्याला विचारलं की तुम्ही म्हणताय की त्या आता आम्ही महालक्ष्मी योजना किंवा पूर्वीची आम्ही योजना पूर्वी आणलेल्या आहेत, आम्ही ते आणतो, तर मग विरोधी पक्षांनी त्याची टीका करणं, टीका टिप्पणी करणं हे काम केलं. आणि आताही ते दाखवत आहेत की आमच्या राज्यात या आणि त्यांना तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे सत्ताधाऱ्यांना की आमच्याकडे येऊन ते बघा असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं, राज ठाकरेंनी जेव्हा काल पत्रकार परिषद त्यांचा जाहीरनामा केला त्याच्या अगोदर एक तक्ता टाकला होता, त्याच्यामध्ये मराठी भाषा, अभिजात भाषा आणि महिला संबंधी अत्याचाराचा विषय असेल, बाकीचे विषय असेल, तिकडच्या उद्योगाचं स्थानिकांचं असेल, तर सगळं क्रेडिट त्यांनी घेतलं की बाकीच्या कुठल्याही पक्षाने केलं नाही, ते मी केलं. त्याच्याबद्दल आपल्याला काय? नाही, मुळामध्ये त्यांचा सहभाग जो आहे तो कुठल्या शासनामध्ये नव्हता. नाशिकसारखी राज ठाकरेंच्याबद्दल बोलायचं झालं तर, आणि विरोधी पक्ष जे बोलत आहेत तर 99 पासून ते 2014पर्यंत सातत्याने इथे काँग्रेसच्याच अधिपत्याखालचं सरकार होतं. त्यावेळेला त्यांनी 1,500 रुपये काय 1.5 रुपयासुद्धा लाडक्या बहिणींना दिला नाही अजिबात. त्यामुळे एवढी महिला धोरणं झाली आणि एकल आणि ज्या महिला स्त्रिया कुटुंब प्रमुख आहेत
त्यांना मदत देण्याच्या संदर्भामध्ये कोविडच्या काळामध्ये सातत्याने मागणी होत होती की कोविडमध्ये ज्या महिला विधवा झालेल्या आहेत, ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांना बालसंगोपनासाठी बालकांना पैसे मिळाले. ते सुद्धा मोदी साहेबांनी पुढाकार घेतल्यावर आधी केंद्र सरकारने 5 लाख रुपये प्रति बालक दिले आणि मग राज्य सरकारने निधी दिला. आणि मग एवढं जर का विरोधी पक्षाकडे व्यवस्था होती तर त्यांनी 2014पर्यंत लाडक्या बहिणींसाठी काय त्यांनी उचलून अशा पद्धतीने मदत केली की त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. 0% व्याजाने कर्ज ही एकमेव घोषणा सातत्याने केली जात होती. त्याच्या पलीकडे ना आनंदाचा शिधा दिला जात होता किंवा बचत गटांचं तर स्वतःचे पैसे असतात, त्या स्वतः जमवतात पैसे आणि त्याच्यावर त्यांना कर्ज मिळत असतं. त्यामुळे याबद्दलचा जो त्यांचा दावा आहे की आम्ही सगळं करत होतो, तर त्यांचा दावा केवळ झालेली ही पश्चातबुद्धी आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आता ते म्हणत आहेत की आमच्या राज्यात येऊन बघा. तर तुमच्या राज्यामध्ये काय बघायचं त्याच्याबद्दल आम्ही स्वतःच विधान परिषदेमध्ये होते, तुम्ही पण विधिमंडळ कव्हर केलेलं आहे. त्यांना करायचं होतं तर 99 ते 2014पर्यंत त्यांनी का केलं नाही या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं. प्रियंका चतुर्वेदीचं स्टेटमेंट आहे की उद्धव ठाकरे सीएम होतात महिलांना 3000 रुपये देणार. मी सांगितलं ना, आता ते ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला तर कोविडच्यामध्ये इतक्या महिला विधवा झाल्या, सातत्याने मागणी होती, आमची स्वतःची निवेदनं होती, पण त्यांनी त्याच्याबद्दलचं काही केलेलं नाही आहे. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये काय करणार ह्या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेजींनी जर का हा निर्णय घेऊन असा एक एल्गार केला नसता आणि एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर ही घोषणा जी आहे ती ना प्रियंका चतुर्वेदींनी केली असती ना उद्धवजींनी केली असती. त्यामुळे श्रेय जे जातं आहे ते शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्री पदालाच जातं आहे, कारण शिंदेसाहेबांनी घोषणा केल्यामुळे आता त्यांना सुचलेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय की रोजगार बाहेरच्या राज्यात गेले असं म्हटलं जातं. आणि आता महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये जे कृषी कायदे आणि कामगार कायदे जे भाजप सरकारने केले त्याबद्दल ते असं सांगितलं की आम्ही हे कायदे बंद करणार, आमच्याकडे आणणार नाही. जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही तर तिथे सत्तेत नाही आहात, केंद्राचा कायदा महाराष्ट्रात कसा करणार, तर ते आम्ही आणणार नाही. पण आपल्या काळात असं झालं की महाराष्ट्रात तो कायदा तर महाराष्ट्रात कुठे आला कायदा? महाराष्ट्रात नाही आले कायदे. श्रमिक कायदा, श्रमिक कुठला श्रमिक कायदा आला महाराष्ट्रामध्ये? जे केंद्राने 4 कॉलमचे जे कायदे केले ते आपल्याकडे लागू करणार नाही असं त्यांनी त्याच्या जाहीरनाम्यात सांगितलं. ते मुळामध्ये न रहेगा बास न रहेगे बासरी, त्यांचं राज्यच जिथे आहे, स्वतःच्या जिथे राज्यात ते आलेले आहेत कर्नाटकमध्ये किंवा इतरत्र, त्याच्यामध्ये त्यांनी काय लागू केलं नाही हे स्पष्ट करावं असं मला वाटतं. जे कायदे लागूच झाले नाहीत, अहो केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा कायदा मागे घेतले ना, शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी जे कायदे मागे घेतले ते कायदे आम्ही लागू करणार नाही हे म्हणणं म्हणजे खरोखर सूर्यास्त झाल्यानंतर म्हणणं की आम्ही सूर्यास्त घडवला असं काहीतरी मला प्रकार दिसतोय जो आहे तो. आणि कामगारांच्या संदर्भात जर का बोलायचं झालं तर आज गिरणी कामगार सगळी वाताहत झाली गिरणी कामगारांची, याला कोण जबाबदार आहे? ज्या काळामध्ये गिरण्या बंद झाल्या त्याच्यामध्ये 1/3 जमीन गिरणी कामगारांना, 1/3 जमीन जी आहे ती मालकांना आणि 1/3 जमीन सरकारला, कारण सरकारचा वाटा होता. मग त्या सगळ्या गिरण्यांच्या संदर्भात तिथं नवीन जी आलेली असतील मुलं तर त्याच्यामध्ये सरकारचा वाटा जो आहे तो वाटा यांच्याच काळामध्ये दुसऱ्यांना दिला गेला आणि आज सगळे तिकडे मॉल्स आणि उभे राहिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनीच तर परवानगी दिली. त्यामुळे देशोधडीला कुणी लावलं कामगारांना? आज ज्या तिथे ऊस साखर कारखान्यात तुम्ही बघाल तर एवढे मोठे कामगार आहेत संख्या, पण त्या कामगारांच्या पाठीमागे कधी यांचे सत्ताधारी लोक उभे राहिले असं आपल्याला दिसत नाही आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. त्याच्यामुळे आम्ही कामगारांच्या बाजूने आहोत, हे फक्त कोल्हेकोळी आहे, दुसरं त्यातलं काही नाही असं मला स्पष्ट दिसतं आहे त्यांचं वर्तन. आणि तुम्ही होता सभागृहामध्ये, बच्चू कडू जेव्हा मंत्री होते तेव्हा माझे निर्देश होते की असंघटित कामगारांसाठी, कंत्राटी जे कामगार आहेत त्यांच्यासाठी महामंडळ करावं. ते माझे निर्देश ऐकलेच नाही त्यावेळच्या सरकारने, निर्देशच ऐकले नाही, तर पुढे काय करणार? आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता कायदे वगैरे जे बदलत आहेत ते तर केंद्राने बदलले तरी सुद्धा कामगारांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका शिंदेंची प्रत्येक बाबतीमध्ये सकारात्मक आहे. पण यावर राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की जर या योजना यशस्वी झाल्या तर त्या खऱ्या योजना अन्यथा निवडणुकीपूर्वी दिलेली ती लाच म्हणावी लागेल. हे मुळामध्ये असं आहे की मग मतदारांकडून ती लाच म्हणजे आपण त्याचा मोबदला समजतो का? आपण त्यांना लाच द्यायची आणि त्यांनी त्याचा मोबदला द्यायचा. तर मला असं वाटतं की ते फार मोठे नेते आहेत, ते जे काय बोलतात सांगतात ते सगळे लोक शांतपणे ऐकून घेतात. त्याच्या पलीकडे लोकांना जे वाटतं ते लोकही स्वतंत्र बुद्धीने जे काही करतात त्याच्यामध्ये त्यांचे
साधारणपणे 2 आकड्यापर्यंत आमदार तर आता आले नाही आहेत एकदा अपवाद सोडला तर. त्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी निदान आमच्याबरोबर महायुतीवर राहावं. एक सांगायचं राहिलं माझं, थांबा जरा सॉरी. एक महत्त्वाचं असं की ज्याची घोषणा आम्ही झाली नाही आहे पण सांगायला पाहिजे की आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या मार्फत पक्षामध्ये एकनाथजी शिंदे आमचे नेते, मुख्य नेते आणि माननीय मुख्यमंत्री आणि श्रीकांतजी शिंदे खासदार यांनी 40 मतदारसंघांमध्ये घरोघर जाऊन महिलांशी बोलून लाडकी बहीण योजनेबद्दल स्त्रियांना काय वाटतंय आणि अजून ज्या महिला आहेत ज्यांना त्या योजनेचा फायदा मिळाला नाही त्यांना इतर योजनांची माहिती द्यावी, आपण पक्षाने केलेलं काम सांगावं, यासाठी म्हणून 40 मतदारसंघांमध्ये गेल्या दिवसामध्ये सगळ्या जणींचे दौरे झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेच्या इतिहासामध्ये मी असं म्हणेन की जवळजवळ आमच्या 35 शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या, संघटक यांच्यावरती या मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महिलांशी संवाद साधण्याचं काम चाललं आहे. आणि त्याच्यामध्ये चांदिवली, चेंबूर, विक्रोळी, भांडूप, बाळापूर, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, कुर्ला, मानपूर, शिवाजीनगर, महाड, मुंबादेवी, वरळी, पालघर, जालना, कल्याण ग्रामीण, अक्कलकुवा, साक्री, हातगाव, नांदेड उत्तर, घनसावंगी, श्रीरामपूर, नेवासा, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, सांगोला, उमरगा, भिवंडी ग्रामीण, सिंदखेड राजा, भायखळा, धारावी, धाराशिव, कोल्हापूर, एरंडोल, रिसोड, छत्रपती संभाजीनगर मध्य, करवीर, बोईसर, परभणी, नांदेड दक्षिण आणि गुहागर अशा जवळजवळ प्रत्येक मतदारसंघात 30 ते 50 घरगुती बैठका घेऊन महिलांशी बोललेल्या आहेत त्या. आणि तिथे प्रत्येक ठिकाणी महिलांशी संवाद साधलेला आहे. त्यामुळे माझा अंदाज असा याच्यामध्ये कमीत कमी प्रत्येक मतदारसंघामध्ये 25,000 महिलांशी संवाद साधायचं काम या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी, मीना कांबळी, मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे, कला शिंदे, शिल्पा देशमुख, आशा मामेडी, सुशीबेन शहा, ज्योती मेहर, संगीता चव्हाण ही सगळी नावं आम्ही प्रेस नोटमध्ये तुम्हाला पाठवून देतो. त्याप्रमाणे की ज्या महिला तिथे गावोगाव डोर टू डोर या प्रचारात सहभागी झालेल्या आहेत. आणि पहिल्यांदाच असं म्हणता येईल की महिलांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सक्षम करण्याबरोबर महिला मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी महिला आघाडीचा मतदारसंघनिहाय हा संवाद चाललेला आहे. एक महत्त्वाचा प्रश्न राहिला ताई की काल पुन्हा शरद पवार साहेबांनी असं म्हटलं की महिला मुख्यमंत्री झालेलं मला बघायचं आहे. त्याच्यामध्ये महिलांच्या म्हणजे त्यांचं महत्त्वाचा वाटतं. आपणही महिलांविषयी खूप काम केलं, तर महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री होऊ शकते का? हे पण मुख्यमंत्री महिला का पुरुष याच्यावरून ठरत नसतं. अजून मुख्यमंत्री पदाला आरक्षण तर काही लागलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्याच्याबरोबर जास्त आमदार त्यांच्याबरोबर ते राहणार. आणखी ज्यांच्याबरोबर आमदार म्हणण्यापेक्षाही मी म्हटलं होतं काल पालघरला की सरकार बनवण्याची क्षमता कोणामध्ये आहे आणि सरकार बनवत असताना सगळ्यांना बरोबर कोण घेऊन जाऊ शकतं या निकषानुसार मुख्यमंत्रीचं नाव ठरवलं जात असतं आणि ते पक्षश्रेष्ठी त्याबद्दलचं नाव ठरवतील. महिला धोरण झालं, पण मी एवढं सांगू इच्छिते की वडिलांबरोबर आईचं नाव स्वतः लावणारे मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदे आहेत. बोलणं आणखीन प्रत्यक्षात अंमलबजावणी याच्यामध्ये बोलण्याचं काम सगळे करतात, त्यांची मी आभारी आहे. शरद पवार साहेबांची मी आभारी आहे की त्यांनी महिला धोरण पहिलं आणलं. पण आता 4थ्या महिला धोरणामध्ये त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नावामध्ये आईचं नाव लावून मातृशक्तीला खूप मोठा सन्मान दिलेला आहे. आणि 2029 पासून आपल्याकडे आरक्षण येणार आहे. त्याच्यानंतर महिलांची संख्या वाढेल आणि ज्या वेळेला महिलांची पूर्णपणाने राजकीयमध्ये तेवढी सक्षम त्या होतील महिला मतदार म्हणून, त्याचा आपोआपच प्रतिबिंब आपल्याला सरकारमध्ये पडलेलं दिसेल असं मला वाटतं. पण ते सोबत असं पण म्हणतात की सुप्रियाताईंना संसदीय राजकारणामध्ये जास्त रस आहे आणि त्यामुळे इथे जर त्यांचं सरकार आलं त्यांच्या जास्त जागा झाल्या इथल्या लोकांचा विचार केला. अलीकडे मला असं वाटतं की त्यांचा खूप अभ्यास आहे राजकारणाचा. पण 24 तारखेला आपण याच्यावरती बोलू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.